हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अगदी सोपी आणि खूप जुनी असं सुद्धा म्हणता येईल एक रेसिपी दाखवणार आहे, जी की आपली आजी करायची, मम्मी करायची. पण बऱ्याच वेळा असं होतं की काही पदार्थ आपण आधी खाल्लेले असतात, पण नंतर आपण ते विसरून जातो. ती भाजी आपल्याला येत सुद्धा असते किंवा मग ती भाजी आपल्याला माहीत असते, पण आपण विसरलेलो असतो की अरे हां, ही सुद्धा भाजी मी लहानपणी खायचे. माझ्याही बाबतीत असंच झालं. ही भाजी मला आज आठवली आणि मग म्हटलं की चला ती तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी, कारण की मी स्वतःच ही भाजी करून कितीतरी वर्ष झालेले. ॲक्च्युली खरं तर केली नव्हतीच कधी, मम्मीच्या हातचीच खाल्ली होती. पण ही खाऊनच खूप वर्ष झालेले, एक 8-9 वर्ष म्हटलात तरी चालेल, कारण की लग्नानंतरनं ही भाजी करणं झालंच नाही कधी, कारण की ती मी पूर्णपणे विसरले होते. तर असो, पण ही माझी खूप जास्त फेवरेट भाजी आहे. ज्यावेळेस लग्नाच्या आधी मी खायची त्यावेळेस मला खूप आवडायची आणि मी खूप आवडीने सुद्धा खायची. तर तीच एक सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्या रेसिपीसाठी मी इथे 4 वांगी घेतलेली आहेत, 1 बटाटा आणि सुकट घेतलेली आहे. तर आता आपल्याला सुकट भाजून घ्यायची. बरं, सुकट भाजताना कशी भाजायची? आधी कढई गरम करायची, नॉर्मल गरम करायची, खूप हाय फ्लेमवरती गरम करायची नाही. त्यानंतरनं सुकट एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्यायची. 1 मिनिटभर फक्त सुकट भाजायची आहे, खूप जास्त भाजायचं नाही सुकटला. 1 मिनिटभर भाजायची आणि मग काढून घ्यायची. आता इथे मी वाटणाची तयारी करून घेतलेली आहे. धने घेतलेत भाजून, तीळसुद्धा भाजून घेतलेले आहेत. त्यानंतरनं लसूण घेतला आहे, कोथिंबीर, कांदा घेतलेला आहे. एक मोठा कांदा होता तो तेवढा एक भाजून घेतला आहे. खोबरं आणि अद्रक घेतले, खोबरंसुद्धा भाजून घेतलेले. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यातनं छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या, वाटण एकदम बारीक फाईन वाटायचं. त्यानंतरनं कढई ठेवलेली आहे मी इथे. आता कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. नॉनव्हेज म्हटलं की तेल थोडं जास्त घालायचं. तर इथे मी 1.5 चमचा मोठा तेल घालून घेतलेलं आहे. तेल खूप गरम करायचं नाही आहे, गॅस एकदम बारीक ठेवायचा. तेल घातल्यानंतरनं लगेच मसाले घालायला घ्यायचे, नाहीतर मग आपले मसाले करपू शकतात. बेडगी मिरची पावडर घातलेली आहे मी आधी. त्यानंतरनं 2 चमचे कांदा लसूण मसाला, हळद घातलेली आहे आणि लाल तिखट थोडंसं घातलं आहे. बेसिक मसाले आहेत, पण भाजीला एवढा छान फील येतो खाताना खरंच. आता वाटण घालायचं आहे आणि ही प्रोसेस पटपट करायची. ज्यावेळेस आपण कोरडे मसाले घालतोय त्यावेळेस ते पटपट घालून लगेच वाटण घालून ते मिक्स करायचं. नाहीतर मग काय होतं, जर आपले सुके मसाले ते करपले गेले तर मग पूर्ण भाजीची चव बिघडते. आणि जर तुम्हाला तेवढ्या स्पीडनी जमत नसेल किंवा तसं नको असेल तर तुम्ही आधी वाटण घालून नंतर मसाले घातले तरी चालतात. पण मी आधी मसाले का घालते हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता इथे वाटण आपल्याला परतायचं आहे, तर कमीत कमी 3 मिनटं तरी वाटण परतायचं. 1-1 मिनटानंतरनं काय होतं ना, थोड्या वेळानंतरनं वाटण कोरडं पडतं. त्यामुळे मग 1-1 चमचा पाणी ॲड करायचं आणि वाटण परतून घ्यायचं. तर इथे साईडला आता मी तुम्हाला दाखवलं की वांगी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत. ह्या वांग्याचे काप आणि बटाट्याचे काप मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते. त्यानंतरनं ते पाण्यात ठेवायचे, म्हणजे मग वांगी काळी पडत नाही. तुम्ही पाहू शकताय. आता वांगी चिरून बराच वेळ झालेला आहे. त्यानंतरनं मी वाटण वाटलं आहे, परतून झालेलं आहे आपलं वाटण, आणि त्यानंतरनं मी हे सगळं यात घातलं आहे. तरीसुद्धा वांग्याचा कलर अजिबात काळा वगैरे झालेला नाही आहे, नाहीतर मग नॉर्मली वांगी खूप लवकर काळी होतात. आता हे व्यवस्थित आपल्याला कमीत कमी 2 मिनटं तरी परतवून द्यायचे. म्हणजे काय होतं, वांगी आणि बटाटे खूप छान परतले जातात आणि मग ते भाजीमध्ये खाताना छान लागतात. त्यामुळे तुम्ही हे परतून घ्या व्यवस्थित. बटाट्याची साल मी काढलेली नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाट्याची साल काढू शकता, पण मला असं वाटतं की बटाट्याच्या सालीसहित जर भाजी केली तर ती खायला खूप छान लागते. पण कधी कधी बटाट्यांना खूप माती वगैरे असते, त्यामुळे मग बहुतेक लोक म्हणतात की बटाट्याची साल काढावी. तर तुम्हाला हवं तर तुम्ही काढून घेतलीत तरी चालेल. आता सुकट ॲड करायची आपल्याला 2 मिनटानंतरनं. सुकट आपल्याला खूप जास्त वेळ परतायची नाही आहे, फक्त अर्धा मिनटं मसाल्यांसोबत ती व्यवस्थित छान परतून घ्यायची, कारण की ऑलरेडी आपण ती भाजून घेतलेली आहे. तर खूप जास्त वेळ परतायची गरज पडत नाही. आता इथे मी पाणी ॲड करते. तर जे आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे, आपली मम्मी असो आजी असो, ज्यावेळेस ती लोक करायचे स्वयंपाक, तर आधी जे मिक्सरचं भांडं असतं ते धुवूनच पाणी घालायचं. त्यानंतर मग आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं. आणि पूर्वी तर पाट्यावरती वाटण करायचे, तर तेव्हासुद्धा पाटा धुवून घेतला जायचा.
ते वाटणाचं पाणी. तर त्यामुळे ह्या काही खूप लहानपणापासून बघत आलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण आपल्या म्हणजे आपोआपच ते रुळलं जातं आणि आपण तसं करतो. तर आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया. आणि मला रेसिपी करताना म्हणा किंवा इतर वेळेस म्हणा अशा अवांतर गप्पा मारायला खूप आवडतात. त्यामुळे मी थोडं बोलतसुद्धा असते व्हिडिओजमध्ये. तर प्लीज काही हे वाटून घेऊ नका की खूप जास्त बोलता किंवा काय ताई. चवीनुसार मीठ घालून घ्या. पण मला तरी वाटतं खूप शांततेमध्ये रेसिपी करण्यापेक्षा गप्पा मारत रेसिपी केल्या किंवा छान काहीतरी आठवणी सांगत केल्या तर मग आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि समोरच्यालासुद्धा छान वाटतं. तर आता भाजीचा कलर आत्ता असा दिसतोय. उकळल्यानंतर पहा एकदम मस्त कलर आला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं ना की आपल्याला मसाले आधी तेलात का हे टाकायचे कोरडे मसाले, ते मी नंतर सांगते. तर त्याचं कारण हेच आहे, नंतर मसाले घातल्यामुळं खूप छान असा कलर येतो भाजीला, तरी येते एकदम भाजीवरती. त्यामुळे शक्यतो आधी कोरडे मसाले घालायचे आणि नंतर वाटण घालायचं. जर अर्थात तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही नंतर न कोरडे मसाले घातलेत तरी चालेल. व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज प्लीज एक लाईक नक्की करा माझ्या व्हिडिओला. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. बरं, आता इथे मला भाजी शिजायला किती वेळ लागला तर 6 ते 7 मिनटं मला लागले. वेळ जास्त लागला ह्याचं कारण असं की झाकण न ठेवता भाजी शिजवून घेतलेली आहे मी. जर झाकण ठेवलं तर मग तरी गायब होते भाजीची, त्यामुळे मग झाकण ठेवलं नाही आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा शिजवून घेऊ शकता. आणि त्यात आपलं वांगं आणि बटाटा व्यवस्थित छान शिजला गेलेला आहे. आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे खाण्यासाठी. खूप जास्त कमाल लागते. भाकरीसोबत खा तुम्ही किंवा मग भातासोबत तर अफलातून लागते. एकदा तरी नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि कोणाकोणाची आजी किंवा मम्मी ही रेसिपी करायचे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंट केली तर मलासुद्धा खूप छान वाटेल. त्यामुळे प्लीज एक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तरी ते मी परत चेक करत होते कारण की वांगं शिजलंय की नाही असं मला वाटत होतं सारखं. आधी हाताने चेक केलं पण काही समजत नव्हतं. मग नंतर स्पून घेऊन चेक केलं, नंतर मग वाटीमध्ये घेऊन पण चेक केलं, पण वांगं व्यवस्थित शिजलेलं होतं. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा चेक करू शकता. मला मम्मी म्हणायची की देठ चेक करायचा कधी वांग्याचा, म्हणजे मग आपल्याला समजतं की वांगं शिजलंय की नाही. तर आता बघा भाजी झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे आणि अगदी मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीवरती. खूप जास्त कमाल झालेली. एकदा तरी नक्की करून बघा आणि जेव्हा कराल त्यावेळेस मला नक्की कमेंट करून सांगा की ताई आम्ही भाजी केली आणि खूप जास्त छान झालेली किंवा कशी झालेली ते नक्की कळवायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.